आमच्या गावात पला पला जंगलामध्ये जादू चाललेली आहे बघा. जादू वाटतं आम्ही त्यांच्या जंगलामध्ये आल्यासारखं फील होतं इथे. छत्रपती शिवाजी महाराज की सो नमस्कार मित्रांनो. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आता आम्ही आज चाललेलो आहोत एका गडावरती. कोशेन येता डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे आणि त्या तिकडून आलो आहोत. त्यावरती चाललो आहोत. आपल्यासोबत आज खूप जण आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला इथे दुर्ला दिसत असेल ना, तिथं खाली खदान आहे मोठी बघा, तिकडे पण आहे. सो आता वाजलेले आहेत 9:45 आणि आम्ही 15 मिनिटातच अजून वरती आलेलो आहे. सो 15 मिनिटांचा ट्रेक करून आपण वरती आल्यानंतर आपल्याला असा सपाट भाग दिसत आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. ती खिंड आहे ना मधीत, त्या खिंडीतून पलीकडे जायचं आहे. 1.5-2 तास लागू शकतात तिथे जायला. आता आपल्याला लागलेली आहे सावरवाडी. आता वाडी आहे, या वाडीतूनच रस्ता केलेला आहे. वाडी इकडून जायचे. जर तुम्ही कोशेन या गावाच्या डोंगरावरून आला असाल ना, तर तुम्हाला आधी एक सावरवाडी लागेल. सावरवाडी क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक असा मोठा ग्राउंड लागेल. ग्राउंडच्या बाजूनीच एक रस्ता गेलेला आहे. तो रस्ता सोंडाई किल्ल्याकडे जात आहे. इकडून रस्ता केलेला होता. आपण या दिशेने आलो आहोत आणि हा रस्ता गेला आहे दुसरीकडे. आपल्याला आता जायचं इकडे. बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जो रस्ता गेला आहे ना, तो खाली तिकडे तो घर आहे ना, त्या घराच्या तिकडे. आणि आपल्याला या दिशेने जायचं आहे छोट्या मार्गाने. सो मित्रांनो, आपण या दिशेने आलो आहोत आणि आपल्याला या दिशेने असं डोंगराच्या बाजूबाजूने ती खिंड दिसते ना तुम्हाला, त्या खिंडीतून पलीकडे जाऊन मग आपल्याला सोंडाई किल्ला दिसतो. सो आता लेट्स गो. सोंडाई किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक आहे बोरगाववरून आणि दुसरा आहे कोशेन्यावरून. हे 2 मार्ग आहेत सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी. तुम्हाला जवळून जर जायचं असेल तर बोरगाव हा बेस्ट मार्ग आहे. आणि आम्ही या दिशेने जाणार आहोत, कारण या दिशेने जाण्याची मजा थोडी वेगळीच आहे. कारण हा लांब रूट पण आहे आणि पूर्णपणे असं जंगलसुद्धा आहे आणि मजा पण खूप येणार आहे. चला एक असंच कंटिन्यू करूया. आपल्याला लागलेला आहे पहिला धबधबा. ह्या धबधब्याला पावसाळ्यामध्ये खूप असं पाणी असतं. अजून थोडंसं पाणी आहे या धबधब्यामध्ये. ओ माय गॉड, सगळे पुढे गेलेत. आता आपण राहिलो बोंबलत बसा. आणि आपल्याला या दिशेने जायचं आणि ती समोर तुम्हाला खिंड दिसत असेल ना, त्या खिंडीतून आपल्याला पलीकडे जाऊन मग आपल्याला सोंडाई किल्ला दिसतो. असं वाकून वाकून जायला लागणार आहे. असं वाटतं आम्ही त्यांच्या जंगलामध्ये आल्यासारखं फील होतं इथे. तुम्ही नजारा बघा. इकडे छोटासा धबधबा आहे, तेव्हा पाणीच नाही आहे. खूप असे लांब खड्डे बघायला भेटतील. जिथे पण आहे तिकडे पण असे खोदलेले आहेत
त्याचं कारण काय माहिती नाही आहे, पण खोदलेले आहेत. सो मित्रांनो, फायनली आपल्याला रस्ता सापडलेला आहे. हा रस्ता मेन इथूनच आहे, बघा इथून सरळेवर इथून हा मेन रस्ता इथून होता असा. हा हा मेन रस्ता असा वरती गेलेला आहे आणि आम्ही खाली तिकडे गेलेलो, कारण आम्ही थोडं कन्फ्यूज झालेलो नक्की कुठे जातो कुठे नाही ते. सरळ 11:15 वाजलेले आहेत. जेमतेम आम्ही कोशिने गावापासून कोशिने गावात असताना आम्ही 9:30 वाजता ट्रेक करायला सुरुवात केलेली. आता वाजलेली आहेत 11:15. लेट्स गो. मित्रांनो, आपल्याला इथे एक मोठं वारुळ दिसलेलं आहे. हे बघा, खूप छान आणि सुंदर आहे. ते खूप असा घाम फुटलेला आहे, कारण ऊन खूप लागतंय ना आता. आणि आता इथे जंगल भाग असा चालू झालेला आहे. आम्ही आता इथे भल्या मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये तर विश्राम करत आहोत. ते आपण पाणी बिणी पिऊन घेऊयात आणि तिकडे जाऊयात. हा बघा मुंग्यांचा हायवे, हे बघा मुंग्या कशा चालल्यात हायवेला. म्हणजे सुपर स्पीड आहे त्यांचा हायवे, म्हणजे वेगळाच आहे. दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन आता आपण पुन्हा ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत. केलेली आहे. चला महादेव, चला कुठे जायचे वरती. ह्या जंगलामध्ये आपल्याला खूप अशी सुंदर सुंदर फुलं पण बघायला भेटतील. आणि तो बघा आपला तिकडे आहे कर्जत. आपण त्या तिकडून आलो आहोत, त्या डोंगरावरून असं कॉर्नरचे आपण इकडे चाललो आहोत. आता खतरनाक रस्ता आहे ना, ते आपल्याला दांडोक भेटलेलं आहे. दांडोक घेऊन जाऊयात आपण, थोडा सहारा भेटेल आपल्याला. सो मित्रांनो, आता आपण फायनली पोचलेलो आहोत या खिंडीमध्ये. हा एक डोंगर छोटासा, हा एक छोटासा डोंगर आहे आणि मध्ये खिंड आहे. आणि आपल्याला ही खिंड आहे ना, ही खिंड ती तिकडून दिसत होती आणि या खिंडीमधूनच आपल्याला या दिशेने जायचं आहे. सो जरा थोडा स्लिपरी आहे ते रस्ता, आणि जाऊयात या दिशेने. तुम्हाला टोक दिसत असेल ना, तो आहे सोंडाईगड. आपल्याला तिथेच जायचं आहे. चला लेट्स गो. इथे आपल्याला अजून एक छोटासा वारुळ बघायला भेटेल आणि आम्ही चाललेलो आहोत या इकडे. पुन्हा एकदा मागे राहिलेलो आहे.
लास्ट. आणि हा जंगल ना खूप असा घनघाट आहे. आणि हमीरजोनचं जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये आल्यासारखं आपल्याला वाटतं जाईल. आणि शांतता खूप आहे. आणि फक्त तेवढीच जण आहोत इथे आणि बाकीची शांतता इथे. या जंगलात तुम्हाला वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, बेडूक, सांडगा, फक्त माकड बघायला भेटेल. तुम्हाला तो गड दिसत असेल ना, तो बघा तो सोंडाई आहे आणि तिथे शिड्या पण आहेत आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे. असा गोळा अराउंड मारून आपल्याला तिथे जायचं आहे. आणि आता आपण जाऊयात वरती. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. या दगडावरून हळूहळू खाली जाणार आहोत, कारण मला असं वाटतंय या दिशेनेच खाली जाण्याचा मार्ग आहे. तिथून आपल्याला दुसरा कोणीतरी मार्ग भेटेलच, बघूयात. मित्रांनो, आम्ही या असा रस्ता काढून ती खिंड तुम्हाला दिसत असेल ना, ती बघा, ती तीस त्या खिंडीतून आम्ही असं खाली उतरून इकडे आलेलो आहोत. आणि हा नितेश काहीतरी बोलत आहे. तिकडे काहीतरी खाच आहे, म्हणजे अशी गुफा का काहीतरी आहे तिकडे. आपल्याला जायचं तिकडे.